न्यूज, जनजागृती साध्यम, हक्काचे लोकमाध्यम। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा। जळगाव तालुक्यातील कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा निर्घृण खून झाल्याची घटना आज सकाळी घडली असून या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। युवराज कोळी हे शिवसेना शिंदे गटाचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली। गावातीलच तिघांनी आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास युवराज कोळी यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला। चाकू आणि चॉपरने त्यांच्यावर वार चढविल्याने ते जागीच कोसळले। जळगाव शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयात युवराज कोळी यांचा मृतदेह आणण्यात आला असून नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला आहे। कानसवाडा गावासह जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण असून खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही। पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोधासाठी पथक रवाना केले आहे। सर्व काय करायचं सर्व काय करतो सांगितलं ना। तुमची कारवाई करू शकता तुम्ही त्यांना आज सांगितलं जरा शांतता ठेवा। नाही सांगितलं ना आता, पण तिचं तिकडे तर द्यावं लागेल ना पोलिसांना। 2 मिनिटं रूमला पण टाकणार पीएम रूमला पण टाकणार नाही। हे गाव कोणतं तुमचं आणि काय? गाव कानसवाडे, शिवार कानसवाडा। मैताचं नाव युवराज सोपान कोळी। भरत पाटील यांनी तिन्ही बापलेकांनी येऊन जीवितहानी केलेली आहे। त्यांचा वाद त्यांनी संध्याकाळी तिन्ही बापलेकांनी येऊन त्यांचे टँकर फोडले, त्यांच्या कोठ्या फोडल्या, त्यांचे पत्रांचे शेड फोडण्याचा प्रयत्न केला। पण हे सगळं कशामुळे झालं, कारण काय? कारण त्याला हे हॉटेलवर 1 रोजी झालं तेव्हा त्यांनी त्यांचा म्हणजे वादच काही होता नाही तसा बा, त्यांनी बा तिन्ही बापले करून यांना धमकायचे ते काही तर कारण असेल ना वादाचं, तर ते आता आपण जेवणावर असे तुम्ही प्रत्यक्ष काय बघितली नेमकी घटना? त्यांनी तिन्ही बापलेकांनी मारलं हे बघितलं। मी शेतात झालो। काय कशाने मारलं? चापर आणि 1 चाकू होता त्यांच्यापाशी, 1 दंडा होता। दंडा पण आहे शेतामध्ये वाटतं आणलाय। कोणी मदतीला आलं नाही वाचवायला? मदतीचे सर्व शेतकरी आले आणि तिथं मी सुद्धा बैलगाडा सोडून पडून गेलो तिथे। त्यांचं मर्डर त्यांना 302 व्हायला पाहिजे, त्यांचं फाशी शिक्षा व्हायला पाहिजे। नाही तर आम्ही रस्त्यावर बसतो इथं देशमुख सारखा असंच होतं परत इथं रस्त्यावर बसतोय। इथे शिपिरीत चालणार नाही, इथून जे होईन ते बघू आता। त्यांच्या कोणती मंत्री कुठे जायचे काय आता आपण कोण त्यांचे चुलत भाऊ। किती वाजेची घटना आहे? 8:15ची घटना आहे। तुमचं नाव काय? महेंद्र दौलत कोळी, राहणार कानसवाडा।
नक्की युवराज त्याच्या शेतात होता. युवराज सोपान कोळी आणि शेळगावचे भरत, त्यांचं पूर्ण नाव नाही माहीत आपले. भरत हॉटेलवाले तिघी बापले काही त्यांना मारलं बा कानसवाडे शहरात. कशावरून वाद होता? कशावरून बहुत गेला असेल त्याच्या हॉटेल जेवणात फांगाले याच्यावरून त्यांचा संध्याकाळी वाद वाढेल होता बा. तुम्ही घटना काय बघितली आज नेमकी? मा सामने गेले गाव मारले बा. काय होते गाव? गाव चापर होता काही एक साकू होता. तुमच्या समोर घडलंय सगळं? हा मग वाचवायला सोडवायला कोणी आला नाही त्यांना मारताना? बुवा चांदचा जीव दिला नाही बा त्यांना. किती जणांनी मारला? 3 जणांना. तू बोलतो का? कारण काही समोर आहे त्याच्यामध्ये की कशामुळे मारला असं काही? हे वादविवादच असेल भाऊ त्यांचा. काही जेवणाला जायला होता हॉटेलमध्ये, त्यांनी संध्याकाळी पानगळ होती त्यांची. राजकीय काही वाद होता? नाही तसं काही. ही काय करायचे? सरपंच होते का? हा मागे सरपंच होते, उपसरपंच होते. कोणत्या गावचे? कानसवाडा. बरं. कारण काही समोर आलं नाही कशामुळे मारलं? हा कोणी मारलं त्यांचे नाव माहिती तुम्हाला? फक्त भरत हॉटेलवाला आणि तिघी बापले काय. तुमचं नाव काय? 96 उदो कोळी. तुम्ही कोण आहेत जे वारले त्यांचे? चुलत भाऊ. किती वाजेची घटना आहे? सकाळी 8 वाजेपर्यंत.